कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला माहिती आहे ना, मागच्या वेळी बाबांना मी माझी एक बिझनेसची आयडिया सांगितली होती. कुठली? फ्रेश पॉट आईस्क्रीम वाली. मी हापूस आंबे घेऊन येणार कोकणातून आणि त्याचा मस्त आईस्क्रीम पार्लर सुरू करणार, जी सासवडमध्ये नसेल इतकं कमाल आईस्क्रीम पार्लर. कधी आणणार हापूस आंबे? हे बघ, मी उद्या जयंत सोबत मीटिंग करणार, परवा कोकणात जाणार आणि आंबे घेऊन येणार आणि नेक्स्ट डे बिझनेस स्टार्ट करणार. कसं वाटतंय? तू कोकणातून थंडीत आंबे आणणार? म्हणजे या सीझन मध्ये आंबे नाहीये? नसतात, ते मे महिन्यात येतात. अरे बापरे. मग या सीझन मध्ये कुठलं फ्रूट येतं? द्राक्ष. चालेल की. हं? मग द्राक्षाचा आईस्क्रीम बनवणार आणि त्याचा आईस्क्रीम पार्लर टाकणार. वा, क्या बात है. हे घे. हा. तुझ्या बायकोच्या पैशाची सिगरेट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. द्राक्षाचा आईस्क्रीम. द्राक्षाचं आईस्क्रीम करणार हा. काय ग जानू? काय बघते अंगठीकडे? इतकी आवडली अंगठी? ताई, मला ना अशी ही साखरपुड्याची जड अंगठी घालायची सवय नाहीये आणि माझं आणि जयंतचं नातं सुद्धा या अंगठीसारखंच आहे, नवीन आणि सवयीचं नसलेलं. मला ना कळतच नाहीये ही अंगठी म्हणजे माझ्या आणि जयंतच्या नवीन नात्याचं प्रतीक आहे की माझी जुनी नाती माझ्यापासून दूर जाणार आहेत याची वॉर्निंग. जानू, असं का बोलतेस तू? जसं की आम्ही कोणी तुला भेटायलाच येणार नाहीये. अगं पण ताई, चल, एवढा विचार करू नको, झोप आता. ताई, माझी ना लहानपणापासून एकच इच्छा होती, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम असावं. पण आता बघ ना, माझं लग्न अशा माणसाशी होतंय जो माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. जानू, लग्नाचं नातं हे खूप पवित्र बंधन असतं. दोन अनोळखी जीवांना आयुष्यभरासाठी घट्ट बांधून ठेवतं ते. आणि मला खात्री आहे, लग्न झाल्यानंतर तुझ्या मनातली ही भीती हळूहळू कमी होत जाईल. ताई, किती छान समजावतेस ग तू. तुझ्याकडनंच शिकलीये. ताई ऐक ना, लग्नानंतर जयंत माझ्यावर प्रेम करेल ना? जयंत खूप चांगला मुलगा आहे आणि मला खात्री आहे लग्नानंतर तू त्याच्या हळूहळू प्रेमात पडशील. चल, झोप आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.